वसईच्या ऐतिहासिक वारशाची ओळख असलेल्या प्राचीन वास्तू आज दगडखाण माफियांच्या विळख्यात सापडल्याचे धक्कादायक वास्तव विरार पूर्वेच्या शिरगाव जवळील गडगापाडा परिसरात समोर आले आहे. ज्या ठिकाणी काल एका ग्रामस्थाची निर्घृण हत्या झाली त्याच परिसरात तब्बल 489 वर्ष जुनी ऐतिहासिक पिंजाची माडी उभी असून तिच्याच पायथ्याशी बेकायदेशीर दगडखाण सुरू असल्याचा आरोप ग्रामस्थांनी केला आहे. स्थानिकांच्या माहितीनुसार पोर्तुगीज काळात या परिसरावर नजर ठेवण्यासाठी आणि रखवालदारीसाठी ही माडी बांधण्यात आली होती. वसईच्या ऐतिहासिक संरक्षण व्यवस्थेचा ती एक महत्त्वाचा भाग मानली जाते. 1737 ते 1739 दरम्यान मराठ्यांनी पोर्तुगीजांकडून वसईचा ताबा घेतल्यानंतर ही वास्तू मराठा साम्राज्याच्या नियंत्रणाखाली आली होती. मात्र आज ही ऐतिहासिक धरोहर दुर्लक्षित अवस्थेत उभी आहे. माडीच्या आसपास मोठ्या प्रमाणात सुरू असलेल्या दगड उत्खननामुळे परिसरातील डोंगर पोखरले जात असून वारसा वास्तूलाही धोका निर्माण झाला आहे. सततच्या स्फोटांमुळे परिसर हादरत असल्याचा आरोप स्थानिक ग्रामस्थांनी केला आहे. याच बेकायदेशीर दगडखाणींच्या विरोधात आवाज उठवणारे ग्रामस्थ आत्माराम पाटील यांची मंगळवारी हत्या करण्यात आली. त्यामुळे दगडखाण माफियांची दहशत आणि स्थानिक प्रशासनाच्या भूमिकेबाबत गंभीर प्रश्न उपस्थित होत आहेत. एका बाजूला वसईचा शेकडो वर्षांचा इतिहास जपणारी वास्तू तर दुसऱ्या बाजूला तिच्याच पायथ्याशी सुरू असलेला विध्वंस. या संपूर्ण प्रकारामुळे इतिहासप्रेमी आणि स्थानिक नागरिकांमध्ये संतापाची भावना व्यक्त केली जात आहे. याबाबतची मला माहिती अशी आहे की जिकडे आत्माराम पाटीलचा मर्डर झाला त्या ठिकाणी खदान होती. त्या खदानीक मराठ्यांच्या जुन्या वास्तू होत्या. त्या वास्तू सुद्धा नष्ट करण्यात आल्या. त्याविषयी मी आत्माराम काकांना बोललेली पण का इकडे मराठ्यांची जुनी वास्तू होती. त्या विषयावर आमचं बोलणं पण झालेलं काकांसोबत. आत्ताची शिशवी तिकडची म्हणजे मराठ्यांची जी वास्तू होती ती सुद्धा या भूमाफियांनी नष्ट केलेली आहे. खदान जिकडे फोडले खदानना त्याच्या वरच्या साईडला ती वास्तू होती. आता तिकडे सर्वे करायला कितीदा तलाठी आलेले आहे. त्यावेळेस त्या लोकांना ही वास्तू दिसली नाही का? त्या लोकांनी त्याचं निरीक्षण नाही केलं का? त्यांनी रिपोर्ट काय दिला? साधी सरळ गोष्ट आहे. याच्यात प्रशासन सामील आहे. विरार भागातील इतिहास प्रसिद्ध शिरगावचा कोट हा शिरगावची माडीमुळे ओळखला जातो. ऐतिहासिक नरवी चिमाजीअप्पा पेशव्यांच्या 1737 ते 1739 या कालावधीमध्ये ही शिरगावची माडी मराठ्यांनी जिंकली. या माडीचं सध्या राज्य पुरातत्व विभाग, केंद्रीय पुरातत्व विभाग अंतर्गत कुठलंही नोंदणीकरण न झाल्यामुळे सध्या ही अतिशय दुर्दैवी अवस्थेमध्ये ही माडी आहे आणि संवर्धनाच्या दृष्टिकोनातून याचं पुढेही काही होईल याची शक्यता जरा कमीच आहे. आजही याचे जे काही वास्तू अवशेष आहे ते गतकाळाच्या वैभवाची साक्ष देतात. इतिहास संशोधक आणि इतिहास अभ्यासक या दृष्टिकोनातून आणि वसई विरारमधल्या रणसंग्रामाची एक आठवण म्हणून शिरगावची माडी संवर्धन करणे ही काळाची गरज आहे.